सलाम, प्रेज द लॉर्ड. परत एक वार ख्रिस्ती मंडळी चर्च ताडीवाला रोड पुणे येथील या कार्यक्रमाबद्दल आणि कार्यक्रमात उपस्थित आम्हावर जोडले गेलेले सर्व व्ह्यूवर्सचे प्रभूमध्ये आभार, धन्यवाद व शुभेच्छा. या 40 दिवसाच्या वाटचालीनंतर आपण जेव्हा दुःख सणाच्या आठवड्यात प्रवेश केलेला आहे आणि होसन्ना होसन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो अशा प्रकारच्या घोषणा देत आम्ही जेव्हा राजाला पुढे घेऊन जातो तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की राजाचं खरं जीवन त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पणाच्या द्वारे तारणारा. होसन्ना म्हणजे आम्हास तारण प्राप्त हो, ते तारण देण्यासाठी वधस्तंभावर जाणारा येशू ख्रिस्त याच्या जीवनाबद्दल, याच्या वधस्तंभाच्या विविध उद्गाराबद्दल एक विशेष संगीत रूपक शांतिदीप KDH क्रिएशनच्या द्वारे प्रस्तुत केलं जात आहे आणि सादर करते गॉस्पल म्युझिक लवर्स ग्रुप पुणे. विषय आणि संगीत रूपकाचं नाव आहे उद्धार वधस्तंभी आणि येशूचे झाले पुनरुत्थान. खरोखर वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने उद्गारलेले हे 7 जे शब्द आहे त्यावर रचलेले सुंदर गीत, त्यामध्ये काही सोलो आहे, काही ग्रुप सॉन्ग आहे. त्याच्याबद्दल आपण याबद्दल अभ्यास करणार आहोत किंवा या गीताच्या द्वारे त्याचं सादरीकरण देणार आहे आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे त्याबद्दल देखील आपण विचार करणार आहोत. आणि संत पाऊल म्हणतो की जर ख्रिस्त उठवलाच गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आणि आम्ही अद्याप पापातच आहोत. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, खरोखर उठलेला आहे. आणि आज जेव्हा आपण हा संपूर्ण कार्यक्रम बघणार आहोत, या संगीत रूपकाचा आस्वाद घेणार आहोत, प्रभू तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देणार आहे. परत एक वार ख्रिस्ती मंडळी चर्च ताडीवाला रोड पुणेच्या द्वारे आपल्याला खूप शुभेच्छा. आणि परत एक वार मी सन्माननीय किशोर हिवाळे साहेब आणि त्यांची टीम, त्याचप्रमाणे निवेदक डॉक्टर अमित त्रिभुवन यांचे आभार मानतो आणि ख्रिस्ती मंडळी चर्चच्या द्वारे बहुत अशा शुभेच्छा देतो. प्रभू हा कार्यक्रम आम्हासाठी व ऑनलाईनच्या द्वारे अनेकांसाठी आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. सर्व रसिक श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिवादन करतो. आजचा आमचा हा कार्यक्रम उद्गार वधस्तंभी आणि झाले पुनरुत्थान या विषयावरच्या गीतांचं प्रकाशन एप्रिल 1987 ज्ञानोदय मासिकामध्ये प्रथम झालं होतं आणि त्यानंतर ऑल इंडिया रेडिओच्या पुणे आकाशवाणी केंद्रावरती एप्रिल 24 मार्च 1989 साली संगीत रूपक या विश्वातील एक कहाणी अशा नावानं त्या ठिकाणी तो कार्यक्रम सादर झाला. या संगीत रूपकाचे लेखक, कवी, संगीतकार आहेत आपल्या समाजातील ज्येष्ठ संगीतकार, कवी, साहित्यिक किशोर हिवाळे. आज नवोदित कलावंतांच्या सह पुन्हा एकदा उद्गार वधस्तंभी आणि झाले येशूचे पुनरुत्थान हे संगीत रूपक आपणासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आज ताडीवाला रोड चर्च या ठिकाणी आदरणीय रेव्हरंड सुधीर चौहान यांच्या सौजन्यानं त्यांच्या ख्रिस्ती मंडळी चर्च या पवित्र देवालयामध्ये आपण हा कार्यक्रम सादर करत आहोत. संगीत रूपकाचा अर्थ केवळ गाणं हा नाही आहे, तर त्या संगीत रूपकाच्या माध्यमातून तो जो विषय आहे त्या विषयाला संबंधित असलेलं जे भावविश्व आहे ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहणं आणि हीच त्या संगीत रूपकाची खरी ताकद असते. आणि म्हणूनच आज गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या निमित्तानं तब्बल 2,500 वर्षांपूर्वी जे घडलं काल्वरीच्या टेकडीवरती, ते नाट्य इस्रायलामध्ये जे नाट्य घडलं ते या संगीत रूपकाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होतोय. ऐकूया शांतिदीप KDH क्रिएशन आयोजित संगीत रूपक उद्गार वधस्तंभी आणि झाले येशूचे पुनरुत्थान आणि सादर करते आहेत गॉस्पल म्युझिक लवर्स पुणे ग्रुप. निर्गुणना तू जरी सगुण साकार, निर्गुणना तू जरी सगुण साकार, कळेना परी काय हा प्रकार, एक परी सत्य ख्रिस्त येशू मध्ये देवाचे गौरव प्रकटे अपार. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या योजनेप्रमाणे
या पृथ्वी तलावरती मानवाची पापापासून मुक्तता करण्यासाठी आला. आणि मित्र, ही कहाणी जी आहे ना, ही कहाणी निव्वळ नाहीये, ही कथा नाहीये, कपोकल्पित नाहीये ही, तर हे सत्य आहे. आणि हे सत्य तब्बल 2500 वर्षांच्या त्या कालावधीमध्ये, बायबल हा शब्द तुम्ही ऐकलाय ना, सो बायबल हे जे ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे, तब्बल 40 लेखकांनी 66 पुस्तकं जी लिहिलीत, त्यामध्ये जागोजागी हे सत्य आपल्याला आढळतं. आणि केवळ तिथंच नाही, तर इस्रायल, ज्या ठिकाणी ह्या सगळ्या घटना घडल्या, जिथे प्रभू येशू ख्रिस्त होते, त्या ठिकाणी असलेलं रोमन साम्राज्य, त्यांच्या ऐतिहासिक बखरी, विविध पुस्तकं, या सगळ्यामध्ये या विविध घटनांच्या नोंदी आहेत. आणि त्यामुळेच या विश्वातील ही कहाणी अतिशय वेगळी ठरते. पहिलीच अशी कहाणी ठरते की जिला इतिहास पण आहे, जे सत्य पण आहे, जिला भूतकाळही आहे, वर्तमानही आहे आणि भविष्य आहे. आणि अखिल मानव जातीचा वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ, आपली आध्यात्मिक उन्नती या सगळ्याशी जोडली गेलेली आहे. आजच्या कार्यक्रमातलं पहिलंच गीत आपणासमोर आळवीत आहेत या संगीत रूपकाचे लेखक, कवी आणि संगीतकार किशोर हिवाळे. गीतरूपामध्ये ऐकूया या विश्वातील एक कहाणी ना विस्मरण तिचे, या विश्वातील एक कहाणी ना विस्मरण तिचे, कोटी कोटी लोकमनी धरिती भाव तिथे. ऐकूया. एक कहाणी ना विस्मरण तिचे, कोटी कोटी लोक तिथे धरती भावनी. अनुभवले का असे कुणी कधी, अनुभवले का असे कुणी कधी, घेतले चुंबन जरी, घेतले चुंबन जरी, विषाने भरले ते अंतरी, विषाने भरले ते अंतरी. अनुभवले का असे कुणी कधी, उद्यानी प्रभु प्रार्थित सदा, उद्यानी प्रभु प्रार्थित सदा. शिष्यगणाशी झोप लागता, शिष्यगणाशी झोप लागता, धावत आली कपटी जनता, धावत आली कपटी जनता, कट झाला प्रभुवरी, कट झाला प्रभुवरी, विषाने भरले ते अंतरी, विषाने भरले ते अंतरी. अनुभवले का असे कुणी कधी,
बंधनाला धरिले नाही तिथे दयाला धरिले नाही तिथे दयाला घात इथे प्रभुवरी घात इथे प्रभुवरी विषाने भरले ते अंतरी विषाने भरले ते अंतरी अनुभवले का असे कुणी कधी कुणी मारिती फटकारानी कुणी करी निंदा नास्ती कुणी मारिती फटका गाली कुणी करी निंदा नास्ती थोरा समता पकडून देती थोरा समत्या पकडून नेती द्याया खामावरी द्याया खामावरी विषाने भरले ते अंतरी विषाने भरले ते अंतरी अनुभवले का असे कुणी कधी अनुभवले का असे कुणी कधी घेतले चुंबन जरी घेतले चुंबन जरी विषाने भरले ते अंतरी विषाने भरले ते अंतरी विषाने भरले ते अंतरी विविध इतिहासकारांनी अभ्यासकांनी बायबलच्या प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावरती ज्या दिवशी देण्यात आलं ती तारीख त्यांच्या अभ्यासातून आता जवळजवळ ती निश्चित केलेली आहे आणि ती येते 3 एप्रिल इसवी सन 33. आज 2026 मध्ये बरोबर तीच तारीख गुड फ्रायडेच्या दिवशी येते. काही परमेश्वरी योजना असतात आणि त्या अगम्य असतात आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती जी 7 वाक्य उच्चारली त्या 7 वाक्यांचं मनन चिंतन गेली 2026 वर्ष आजही ख्रिस्ती विश्वासणारे करत आहेत. त्या वाक्यांचे अर्थ शोधत आहेत. त्याच्यावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. ती सुद्धा कमी पडतील इतकी गहन अशी ती वाक्य आहेत. आपल्याला कल्पना आहे की दुर्जनांनी खोटे नाटे आरोप त्यांच्यावरती लादले, प्रभू येशू ख्रिस्तांचा छळ केला, त्यांना मारहाण केली, त्यांच्या जागेवरती बरब्बास सारख्या गुन्हेगाराला मुक्ती दिली आणि हे सगळं करून तेव्हाच्या या सगळ्या धर्ममार्तंडांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती ती वधस्तंभावरती त्यांना खेळण्याची शिक्षा जी आहे ती लादली. एका अर्थानं या सगळ्या त्यांच्या पापमय दुष्कृत्यांचा हा कळसच होता. पण तुमची आणि आमची पातकं त्यांच्यावरती लादली गेली, त्यांच्यासाठी त्यांनी ती शिक्षा भोगली. आणि या परिस्थितीत सुद्धा वधस्तंभावरती ते जे बोलतात त्यातून प्रभू येशू ख्रिस्तांची मानवावरची प्रीती जी आहे ती प्रीतीच प्रकट होत राहते. तुम्ही आम्ही आपल्याला कोणी काही बोललं उणं धुणं झालं तर आपल्याला राग येतो, आपण चिडतो, आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात किंवा मनामध्ये आपण आडी धरून राहतो. परंतु इतका छळ होऊन सुद्धा वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त जे लोक त्यांचा छळ करत आहेत, त्रास देत आहेत, मारतायत, त्यांच्यासाठी म्हणतात की हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत ते यांना समजत नाही आहे. प्रीतीपूर्ण आणि क्षमाशीलतेचा हा कळस अध्यायच आहे. असा प्रसंग जगाच्या इतिहासात कुठेही नाही आहे. आणि हे करण्यासाठी, हे क्षमा करण्यासाठी प्रचंड नैतिक धैर्य लागतं. प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या समोर
हा जो एक कित्ता जो आहे क्षमाशीलतेचा हा घालून दिलेला आहे. आणि पुढचं जे गीत आहे की हे ईश्वर बापा क्षमा असावी यांना, ते काय करीती न कळे त्यांचे त्यांना. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काढलेल्या या प्रथम उद्गारावरचं हे गीत आळवत आहेत डॅनी उर्फ रवी मनोहर. ऐकूया हे गीत. ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना, हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना, ते काय करीती न कळे त्यांचे त्यांना, ते काय करीती न कळे त्यांचे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना, हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना. खांबावर येशू वदला, त्रैक्यातील परमपित्याला. खांबावर येशू वदला, त्रैक्यातील परमपित्याला. तू क्षमा करावी स्मरुनी प्रीती ह्यांना, ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना, हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना. सर्वांवर करुणी प्रीती आचरुनी दावी जगती. सर्वांवर करुणी प्रीती आचरुनी दावी जगती. ही अमोल प्रीती प्रीती शिकवी ह्यांना, अमोल प्रीती प्रीती शिकवी ह्यांना. हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना, हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना. जगला जसे प्रीतीने, जगवी तसे ममतेने. जगला जसे प्रीतीने, जगवी तसे ममतेने. हे रक्ताची साक्षी तारण देई ह्यांना, हे रक्ताची साक्षी तारण देई ह्यांना. हे ईश्वर
क्षमा असावी ह्यांना. खांबावर अर्पुनी देहा मुक्तीचा अगणित ठेवा. खांबावर अर्पुनी देहा मुक्तीचा अगणित ठेवा. ही शाश्वत प्रीती जीवन देई ह्यांना. शाश्वत प्रीती जीवन देई ह्यांना. हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना. हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना. ते काय करीती नकळे त्यांचे त्यांना. ते काय करीती नकळे त्यांचे त्यांना. हे ईश्वर बापा बापा. हे ईश्वर बापा क्षमा असावी ह्यांना. क्षमा असावी ह्यांना. क्षमा असावी ह्यांना. प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावरती खेळण्यात आलं ती काल्वरी टेकडी आणि त्या टेकडीवरती उभे असलेले 3 वधस्तंभ केवळ ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनाच नाही तर अखिल जगाला ते परिचित आहेत की तिथे 3 वधस्तंभ आहेत. परंतु खूप थोड्या लोकांना ही कल्पना आहे की प्रभू येशू ख्रिस्तांच्या बाजूला 2 चोरांना सुद्धा वधस्तंभावरती खेळण्यात आलं होतं. सर्वार्थानं त्यांचं जे मरण आहे ते किती हीन करता येईल असा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न त्यावेळेला करण्यात आला आणि त्यामुळे त्यांना 2 चोरांच्या मध्ये ही शिक्षा देण्यात आली. एक चोर जो आहे तो म्हणतो की त्यांनी निश्चितच त्यांच्याबद्दल इस्रायलमध्ये त्या काळात ऐकलं असणार की अरे तू देवपुत्र आहेस. मग जर देवपुत्र आहेस तर तू स्वतः वधस्तंभावरनं खाली ये. तू स्वतःला पण वाचव आणि तू आम्हाला पण वाचव. आणि हे तो बोलत असताना दुसरा जो चोर आहे तो दुसरा चोर हे सगळं पाहतोय, हे सगळं ऐकतोय. तो पहिला उद्गारसुद्धा त्यानं ऐकलेला आहे क्षमेचा. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कुठेतरी निश्चितच त्याच्या अंतःकरणात त्याला या देवपुत्राच्या देवत्वाची जाणीव झालेली असावी. आणि यहुदी मत जे आहे, विश्वास जो आहे की मसीहा येणार आहे, त्याचा एक सुखलोक असणार आहे, त्याचा राजाधिकार असणार आहे, निश्चितच ह्या चोराला ह्या सगळ्याची माहिती असणार. आणि त्याच्यामुळे हा चोर दुसरा जो आहे तो म्हणतो की हे येशू गुरुजी तुम्ही ज्या वेळेला आपल्या राजाधिकारानं याल त्यावेळेला तुम्ही माझी आठवण ठेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो दयेचा सागर आहे, जो प्रीतीचा सागर आहे, तो केवळ हा विश्वास पाहतो त्या ठिकाणी. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला ते अभिवचन देत आहेत की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. ज्या वेळेला खरं तर आपल्या सगळ्यांचा सुखलोक वेगळा असतो नाही का. आपल्या सुखलोकाच्या कल्पनाच वेगळ्या असतात आणि त्या इथेच अंतर्धान पावतात, इथेच संपतात. पण खरा सुखलोक जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर असण्यात आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासात आहे. आणि प्रभू येशूवरच्या विश्वासामध्ये मग पापीजनसुद्धा वैभव पावतात. हेच सगळं सार आलेलं आहे या गीतामध्ये. ऐकूया आपण सिस्टर प्राजक्ता राठोड यांच्या आवाजामध्ये. या गीताचे शब्द आहेत की पश्चात्ताप होता विश्वासात आला, पश्चात्ताप होता विश्वासात आला, संजीवित झाला अपराधी. ऐकूया.
विश्वासात आला संजीवित झाला अपराधी संजीवित झाला अपराधी पश्चाताप होता विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला पापा कर्म पायी भोगिताना शिक्षा पापा कर्म पायी भोगिताना शिक्षा येशूची उपेक्षा सहवेना येशूची उपेक्षा सहवेना पश्चाताप होता विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला शब्द तारकास वाही भावपूर्ण शब्द तारकास वाही आठवण करावी वैभवात आठवण करावी वैभवात पश्चाताप होता विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला विश्वासाचा ठेला ख्रिस्ताकडे आला विश्वासाचा ठेला ख्रिस्ताकडे आला शोमेत पावला सुख लोक शोमेत पावला सुख लोक पश्चाताप होता विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला संजीवित झाला अपराधी संजीवित झाला अपराधी पश्चाताप होता विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला पश्चाताप होता विश्वासात आला प्रभू येशू ख्रिस्त निरपराध असून सुद्धा ही वधस्तंभावर खेळण्याची जी क्रूर शिक्षा आहे ही त्यांच्यावरती लादली गेली याला कारण सगळ्या जगाचं तुमचं आमचं पाप बायबल सांगतं बायबलमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे आणि ही दैवी योजना आहे या सगळ्या दैवी योजनेमध्ये या सगळ्या घडामोडी त्या इस्रायलमधल्या काल्वरी टेकडीवरती घडत असताना त्या वधस्तंभाच्या पायाशी त्यांची थट्टा करणारे त्यांचा छळ करणारे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत अनेक यहुदी त्या ठिकाणी आहेत यहुदी धर्म मार्तंड आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी रोमी शिपाई आहेत आणि त्यांची ही सगळी थट्टा सुरू आहे
आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये, त्या गर्दीमध्ये त्यांचे काही शिष्य आहेत, त्यांच्या पायाशी त्यांचा एक शिष्य योहान, आणि त्याचबरोबर पायाशीच प्रभू येशू ख्रिस्तांची जी आई आहे, माता आहे, ती त्या ठिकाणी आहे, मरिया. लोक विचार करा की त्या मातेच्या हृदयामध्ये त्या प्रसंगी किती कालवा होत असेल की आपल्या पुत्राचा असा छळ होतोय, त्याला मारण्यात येतंय आणि ती काहीच करू शकत नाही. कदाचित त्यावेळेला तिला आठवलं असेल की ज्या वेळेला पहिल्यांदा येशू बाळाला घेऊन ती त्या सिनेगॉगमध्ये, यहुदी धर्म मंदिरात ठरवून दिलेल्या धार्मिक विधीच्यासाठी ती आली होती, त्यावेळेला जे सांगण्यात आलं होतं की तुझ्या हृदयातून तरवार आरपार भोसकली जाईल, त्याचा अर्थ कदाचित आज त्या मरियेला कळाला असेल, तिला जाणवला असेल. आणि दुःखानं अतिशय व्याकुळ असलेली ही आई, तिला पाहत असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपली जबाबदारी जी आहे ती विसरत नाहीत. एक पुत्र म्हणून, एक मुलगा म्हणून आपल्या या मातेची जबाबदारी की आपल्यानंतर तिचं काय होईल आणि तिची ही जबाबदारी आता दुसऱ्यावरती सोपवली पाहिजे. त्यामुळे आपल्या त्या प्रिय शिष्याकडे, योहानाकडे ते पाहतात, मरियेकडे पाहतात आणि म्हणतात की बाई, हा पहा तुझा मुलगा, आणि शिष्याला म्हणतात की पहा ही तुझी आई. प्रभू येशू ख्रिस्तांचा हा तिसरा जो उद्गार आहे, हा काळजीचा उद्गार आहे. त्यांची जबाबदारी जी आहे पुत्र म्हणून ते ती दाखवून देतात. त्यातून आपल्यालाही शिकवतात की आपली सुद्धा आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या समाजाप्रती जबाबदारी काय आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्तांचा हा तिसरा जो उद्गार आहे, गीतरूपामध्ये आळवीत आहेत गॉस्पल सिंगर प्रिया देठे. त्यांना विनंती करतो की हे गीत त्यांनी सादर करावं. वदला येशू खांबावरती, प्रियतम शिष्या संगे अंती, आई माझी तुझी गणोनी सांभाळून घेई. ऐकूया हे गीत प्रियाकडून. वदला येशू खांबावरती,
श्रोते हो, प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्रही आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त मानवसुद्धा आहे. आणि हे जे गूज आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. या पृथ्वी तलावरती प्रभू येशू ख्रिस्त मानवी रूपात यासाठीच आला की पापाचरणामुळं, पहिल्या मानवाच्या पापाचरणामुळे मानव जो देवापासून अंतरला होता, देव आणि मानव यांच्यामध्ये जी पापाची आडभिंत तयार झाली होती, ती आडभिंत मोडून काढण्यासाठी निष्पाप रक्त सांडलं जाणं आवश्यक होतं, कारण रक्तामध्ये जीवन आहे. आणि त्यामुळं मानवी जीवनामध्ये येऊन, मानवी जीवनात राहून, मानवाकडनं अपेक्षित असलेल्या या सगळ्या सुसंस्कारामध्ये राहून सुद्धा निष्पाप राहून, निष्कलंक राहून परमपित्याच्या इच्छेची पूर्तता करणं, जो संकल्प त्याच्यावरती सोपवलेला आहे त्याची पूर्तता करणं, तो यशस्वी करणं, हे प्रभू येशू ख्रिस्तांचं ब्रीद होतं. मानवतेला किळसवाणी वाटणारी अशी चिथू, यातना, छळ हे सगळं क्रूसखांबावरती टांगलेलं असताना त्यांनी सहन केलं. आणि हे कुठल्याही मानवाच्या शक्ती पलीकडचं आहे. कुठलाही मानव हे सहन करूच शकत नाही आहे. पहिल्या उद्गारातच त्यांनी त्यांच्यातल्या क्षमाशीलतेची, त्यांच्या नैतिक धैर्याची, सामर्थ्याची जाणीव करून दिलेली आहे, सगळ्यांना क्षमा करून. आणि प्रत्येक टप्प्यावरती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नव्यानं भेटतात, नव्यानं ओळख त्यांची आपल्याला पाहायला मिळते. या वाक्यामध्ये सुद्धा पुढच्या, की जे सगळं मानवी शक्तीच्या पलीकडचं आहे, देवानं त्यांच्यावरती इतकं सारं काही हे थोपवलेलं आहे, हे जगाचं पाप. आणि साहजिकच ज्या वेळेला पाप थोपवलं जातं त्यावेळेला आपला संपर्क देवापासून तुटलेला असतो. इथं सुद्धा नेमकं तेच घडलेलं आहे. आणि हे घडलेलं असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या पित्याला म्हणतायत की हे पित्या, तू माझा त्याग का केलास? ही खंत आहे, ही वेदना आहे एका पुत्राची आपल्या पित्याच्या प्रती. पण ते करत असतानाच मला असं वाटतं की कदाचित हे आश्वासनसुद्धा ते देत आहेत पित्याला सुद्धा. नुसता या वाक्याचा जर टोन आपण बदलला की हे पित्या, तू माझा त्याग का केलास? ठीक आहे, हरकत नाही, मी जे काही तुम्हाला सोपवलं आहे ते लवकरच पूर्ण करून येतोय. प्रभू येशू ख्रिस्तांच्या मनामध्ये अशाच काही वेगळ्या भावना असतील. अजून वेगळं काय असणार आहे की हे पित्या, तू माझा त्याग का केलास? शब्द अपुरे पडतील अशी ही भावना आहे. आणि या गीतामध्ये ती आहे की परमेश्वरा करुणा करा, त्यजिले मला का प्रिय को करा. ऐकूया हे गीत प्राचार्य डॉक्टर अर्चना देसाई यांच्या आवाजामध्ये. ऐकूया. परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा करुणा करा. त्यजले मला का प्रिय को करा, त्यजले मला का प्रिय को करा. परमेश्वरा सरले. नाते अतुट हे विश्वंभरा, नाते अतुट हे विश्वंभरा. परमेश्वरा
रक्ताळलेला क्रूस खांब हा, रक्ताळलेला क्रूस खांब हा परमेश्वरा. प्रीती तुझी रे जगतावरी, प्रीती तुझी रे जगतावरी, तारणदायी मनुष्या करी, तारणदायी मनुष्या करी. आहुती सुळाशी जगतास तारी, आहुती सुळाशी जगतास तारी. पतितासाठी पतितो धरा, पतितासाठी पतितो धरा. परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा करुणा करा. त्यजले मला का प्रिय को करा, त्यजले मला का प्रिय को करा. परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा. देवानं जगावरती अमोल अशी एवढी मोठी प्रीती केलेली आहे की तिला तोड नाही. योहान 3:16 वचन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज हा कार्यक्रम ऐकत असताना सुद्धा जर कोणाला वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त हा माझा तारणारा आहे आणि मनापासून त्यानं अंतःकरणपूर्वक त्याला स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, तर निश्चितच त्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त झालेलं आहे. मानव जातीला पापापासून मुक्त करण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याचा यज्ञ बली जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे मानवाच्या पापाची खंडणी भरण्याच्यासाठी. आज या उद्गार वधस्तंभी या संगीत रूपकामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांची या वाक्यांमधून विविध रूपांनी होणारी ओळख आपण करून घेत असताना या वाक्यापाशी जेव्हा येतो त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्यातला मानव जो आहे, मानवाचा पुत्र जो आहे, त्यांच्यातला जो माणूस आहे तो माणूस पुन्हा एकदा दृष्टीस आपल्या पडतो, आपल्या डोळ्यासमोर येतो. तुम्हाला सुद्धा जर तो जाणवला असेल, हे गीत ऐकल्यानंतर तुम्हाला जर तो जाणवला, तर निश्चितच देवाला धन्यवाद द्या. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतात की मला तहान लागलेली आहे. आज या वाक्याचे अर्थ शोधत शोधत 2026 वर्ष झालेली आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताला नेमकी तहान पाण्याची लागलेली आहे, शारीरिक स्वरूपाची आहे, का तुमच्या आणि आमच्या तारणाची तहान लागलेली आहे. ज्या योजनेसाठी ते या ठिकाणी आले, ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, की तुम्ही आणि मी जे पापाचरणामुळे आमचा आत्मा मृत आहे तो आमचा आत्मा संजीवित व्हावा आणि त्याला तारण मिळावं, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. ही जी तहान आहे ही प्रभू येशू ख्रिस्तांना आजसुद्धा लागलेली आहे. आज हा कार्यक्रम पाहत असताना आपण आपली अंतःकरणं जी आहेत ती अंतःकरणं त्याला सादर करूया. कदाचित तुमच्या आणि माझ्या एका अंतःकरणाच्यामुळे, एका व्यक्तीच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तांची तहान थोडीशी का होईना निश्चितच ती भागेल. या गीताचे शब्द आहेत, लागली तहान वधस्तंभावर, सोशिताना भार जगताचा. गीत आळवीत आहेत आशिष आढाव. ऐकूया. लागली तहान वध
वधस्तंभावर लागली तहान वधस्तंभावर शोषिताना भार शोषिताना भार जगताचा 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 लागली तहान वधस्तंभावर लागली तहान वधस्तंभावर शोषिताना भार जगताचा 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 लागली तहान वधस्तंभावर यज्ञ बलिरक्ता सांडता सांडता यज्ञ बलिरक्ता सांडता सांडता मानवाचा त्राता तहानलेला मानवाचा त्राता तहानलेला तहानेला तहानेला लागली तहान वधस्तंभावर लागली तहान वधस्तंभावर तहान येशूची जशी शारीरिक तहान येशूची जशी शारीरिक तहान येशूची तहान 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 येशूची जशी शारीरिक त्याहून अधिक तारणाची त्याहून अधिक तारणाची 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 लागली तहान वधस्तंभावर लागली तहान वधस्तंभावर ख्रिस्त पतित कैवारी गुरु येशू ख्रिस्त पतित कैवारी होई खांबावारी तहानेला होई खांबावारी तहानेला 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 लागली तहान वधस्तंभावर लागली
लागली तहान वधस्तंभावर लागली तहान वधस्तंभावर पाणी मागण्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्तांना परमपित्याच्या योजनेची आता पूर्तता होत आलेली आहे ही जाणीव निश्चितच झाली असणार. आणि अर्थातच कारण पिता आणि पुत्र यांच्यामधलं हे नातं जे आहे हे अतूट असं नातं आहे तेच त्याला कारणीभूत आहे. अगदी सैतान म्हटलेला जो दियाबल आहे त्यालासुद्धा याची जाणीव निश्चितच होती. आणि म्हणून तर ही योजना पूर्णत्वास येऊ नये देवाची ही दैवी योजना त्यासाठी तो आधीपासून कार्यरत आहे. बायबलमध्ये जागोजागी त्याचे उल्लेख आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळतात. आणि परमपित्यानं ही जी काही मानवी तारणाची योजना आखली सुरुवातीपासून म्हणजे तुमच्या माझ्या जन्माच्याही आधी हे जे गुज आहे ना हे मोठं अद्भुत आहे. आपण आज 2026मध्ये आहोत. आजपासून कदाचित कोणाचा जन्म 40 वर्षापूर्वी झाला आहे, कोणाचा 60 वर्षापूर्वी, कोणाचा अगदी 10 वर्षांपूर्वी असेल. परंतु परमेश्वर पित्यानं तुम्हाला आम्हाला निवडलं या तारणासाठी ही त्याची मोठी अद्भुत अशी कृपा आहे. तारण हे केवळ कृपेनं होतं तुमच्या कर्मांमुळं नाही. गॉड्स ग्रेस जी म्हणते ना ती आपल्याला त्याच्या कृपेमुळे प्राप्त होते आणि आपल्याला त्यानं निवडलं. अजून काय पाहिजे माणसाला. प्रभू येशू ख्रिस्तांना ही जी योजना नेमून दिली ती आता पूर्णत्वास येते त्या वधस्तंभावरती. आणि ही जाणीव झाल्यानंतर ते म्हणतात की पूर्ण झाले आहे. ग्रीकमध्ये जो शब्द त्यांनी उच्चारलेला आहे तो आहे की तेतलस्ताय. मोठा व्यापक अर्थ आहे त्याचा. केवळ दिलेलं टास्क कंप्लीट झालं, हां चला आता मी सुटलो, आता माझ्या वेदना संपल्या, दॅट सफरिंग इज एंडेड नाव, आता परत वधस्तंभावरती यायचं नाही आहे, ही भावना त्याच्यात नाही आहे. देवानं जे काम नेमून दिलं ते पूर्ण झालेलं आहे. मी जबाबदारीपूर्वक पूर्ण केलं आहे म्हणून पूर्ण झाले आहे. बायबलमध्ये जुन्या करारात नोंदवलेली जी काही भविष्य आहे, ज्या काही प्रॉफेसीज त्यांच्याबद्दलच्या होत्या त्यांची त्या शास्त्रलेखांची पूर्तता झालेली आहे म्हणून ते पूर्ण झालेलं आहे. पाप विमोचनाच्यासाठी यज्ञबली आवश्यक आहे ही जुन्या करारातली जी एक संकल्पना आणि एक जो विधी नेमून दिला होता आणि ज्यानुसार लोक तो करत होते. आणि आजही जगाच्या विविध भागात विविध संस्कृतीमध्ये लोक हे पाळतात. परंतु आता इथून पुढं यज्ञबलीची अर्पणाची आवश्यकता नाही कारण आता ते पूर्ण झालेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो निष्पाप कोकरा आहे त्याचा बळी जो आहे तो दिला गेला आहे. तो यज्ञ आता पूर्ण झाला. इतका व्यापक अर्थ तेतलस्ताय या शब्दामध्ये. आणि मराठीतल्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने जो उच्चारलेला हा शब्द वाक्य की पूर्ण झाले आहे याच आशयाचं गीत आता सादर करत आहेत आशिष आढाव. ऐकूया 6व्या वाक्यावरचं हे गीत. पूर्णची झाले, पूर्णची झाले, पूर्णची झाले सारे. ऐकूया. पूर्णची झाले, पूर्णची झाले, पूर्णची झाले सारे. पूर्णची झाले, पूर्णची झाले, पूर्णची झाले सारे. पूर्णची झाले सारे.
परमेशाची आशीर्वचने भाकित होती संदेशाने परमेशाची आशीर्वचने भाकित होती संदेशाने प्रभु येशूच्या समर्पणाने प्रभु येशूच्या समर्पणाने उकले मर्म खरे पूर्णची झाले सारे पूर्णची झाले पूर्णची झाले पूर्णची झाले सारे रक्ताघे पातक हटती केले अर्पण खांबावरती रक्ताघे पातक हटती स्वार्पणाने जग उद्धरिले स्वार्पणाने जग उद्धरिले दिव्यच प्रेम खरे पूर्णची झाले सारे पूर्णची झाले पूर्णची झाले पूर्णची झाले सारे जगतावरली अमोल प्रीती खंडणीकरण देयहूती जगतावरली अमोल प्रीती खंडणीकरण देयहूती जगतावरली अमोल प्रीती खंडणीकरण देयहूती पाप क्षमेच्या अभिवचनाने पाप क्षमेच्या अभिवचनाने जग हे नित्य तरे पूर्णची झाले सारे पूर्णची झाले पूर्णची झाले पूर्णची झाले सारे पूर्णची झाले पूर्णची झाले पूर्णची झाले सारे पूर्णची झाले सारे पूर्णची झाले सारे पूर्ण झाले आहे असं येशूनं म्हटलं. दिवसाचा दुसरा प्रहर असताना सुद्धा सूर्यप्रकाश नाहीसा झाला आणि तिसऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावरती अंधार पडलेला आहे. याचा सुद्धा अभ्यासकांनी शोध घेतलेला आहे आणि
त्या दरम्यान काही ग्रहण झालं होतं का, सूर्यग्रहण झालं होतं का, अशा सगळे वेगवेगळ्या अंगाने त्याचे शोध घेत त्या तारखेपर्यंत आल्यानंतर ते सुद्धा त्यांनी निश्चित केलेलं आहे की हो, काही काळासाठी त्या भागामध्ये सगळीकडेच काही काळासाठी दुपारी 12 ते 3 मध्ये जेव्हा हे सगळं नाट्य कालवरी टेकडीवरती घडत होतं, ही ऐतिहासिक घटना घडत होती, तेव्हा निसर्गामध्ये सुद्धा हे सगळे अद्भुत असे बदल जे आहे ते बदल घडत होते. ज्या वेळेला त्यांनी पूर्ण झाले आहे असं म्हटलं आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तांनी आपला प्राण जो आहे हा परमेश्वर पित्याकडे सोपवला, त्यावेळेला यहुदी धर्म मंदिर जे सिनेगॉग आहे यरुशलेमचं, तिथे जो एक पवित्र स्थानाच्या मधोमध असलेला पडदा आहे, तो पडदासुद्धा मधोमध दुभंगला, भूकंप झाला, अनेक ठिकाणी थडगी उघडली गेली. बायबलमध्ये या सगळ्या गोष्टी नोंदवून ठेवलेल्या आहेत. कारण साक्षात देवपुत्र जो आहे तो देवपुत्र आपलं कार्य संपवून या पृथ्वी तलावरनं स्वर्गामध्ये जाण्याच्या आधी ज्या या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, या सगळ्या परमेश्वरानं लिहून ठेवल्याप्रमाणे बायबलमधल्या वचनांप्रमाणे झालेल्या आहेत. सगळा जनसमुदाय जो आहे तो आश्चर्यचकित झालेला असणार आहे त्यावेळेला. प्रभू येशू ख्रिस्त उच्च स्वरामध्ये ओरडून ते म्हणालेले आहेत की हे पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे फार महत्त्वाचं आहे की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. त्यांचा प्राण घेतला गेला नाही आहे, कारण जगामध्ये श्वास फुंकण्याची, प्राण देण्याची ताकद ज्या पित्यामध्ये, ज्या पुत्राच्या मध्ये आहे, तो जो आपला निर्माणकर्ता आहे, तो स्वतः आता स्वतःच्या इच्छेनं आपलं कार्य पूर्ण झाल्यावरती परमेश्वर पित्याकडे आपला आत्मा सोपवून देत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी सुद्धा ज्या वेळेला हे सगळं ऐकतो, वाचतो, आपल्याला जाणीव होते की हो, मी पापी आहे, पातकी आहे, मला तारणाची आवश्यकता आहे, मला सार्वकालिक जीवनाची आस लागलेली आहे. या पापमय अशा जीवनातून बाहेर पडून आध्यात्मिक जीवनामध्ये माझी उन्नती झाली पाहिजे, बंधनातून मुक्त झालं पाहिजे. जेव्हा सत्य तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही बंधमुक्त व्हाल, असं बायबल म्हणतं. आणि त्यामुळे सत्य समजल्यानंतर बंधमुक्त होण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. ते हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून अंतःकरणपूर्वक स्वीकार करणं, आपला आत्मा त्याच्या हाती सोपवून देणं. या टप्प्यावरती हा विचार करत करत हा जो 7वा उद्गार आहे की हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हेच सार असलेलं जे गीत आहे, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्याच हाती सोपवितो, लावून दृष्टी स्वर्गापाशी येशू खांबी उद्धरतो. गॉस्पल म्युझिक लवर्स गानवृंदाच्या समूह स्वरामध्ये ऐकूया हे समूह गीत.
उद्गार वधस्तंभीचे आणि झाले पुनरुत्थान या गीतमालेमधून कलेच्याद्वारे सुवार्ता जी आहे ही सुवार्ता या ठिकाणी सांगण्याचा जो हा आमचा प्रयत्न आहे हा केवळ कार्यक्रम संपतो म्हणून सुवार्ता संपत नसते. उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे म्हणूनच त्याला प्रभू येशू ख्रिस्तांचं बलिदान जे आहे अखिल मानवाच्या पापमुक्ततेसाठी झालं या दिवशी, म्हणून त्याला गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार असं म्हटलं जातं. परंतु प्रभू येशू ख्रिस्तांचं कार्य नेमकं तिथं संपत नाही. जरी दुसरा दिवस सायलेंट सॅटर्डे असा म्हटला गेला असला तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकी उतरलेले आहेत. कारण ही योजना कार्यान्वित होण्याच्या आधी त्या काळापर्यंत जे आत्मे अधोलोकामध्ये आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा जाऊन तारणाचा हा मार्ग सांगण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्तांनी केलं असं बायबलमध्ये नोंदवलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठले. जगातील एकमेवाद्वितीय अशी घटना. ते जर घडलं नसतं तर तुमची आणि आमची पापापासून मुक्तता झाली नसती. कारण तुमचा आणि आत्मा जो माझा आत्मा जो पापाचरणामुळे मृत झालेला आहे तो पुनरुत्थित होऊ शकला नसता. हे त्या सगळ्या दैवी योजनेचं गुज आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी तो जो पुढचा रविवार आला त्या दिवशी मरणातून पुन्हा उठले. आज हा कार्यक्रम बघणारे अनेक लोक आहेत, त्यांना मला जरूर हे सांगायला आवडेल की ख्रिस्ती मंडळी, ख्रिस्ती विश्वासणारे रविवारी उपासनेला चर्चमध्ये का एकत्र जमतात. तर त्याचं कारणच हे आहे की तो केवळ सुट्टीचा दिवस म्हणून नव्हे तर प्रत्येक रविवारी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाले या सुवार्तेची घोषणा त्या निमित्तानं ते करत असतात. असा हा जो मृत्युंजय ख्रिस्त आहे त्या मृत्युंजय ख्रिस्तावरती आपला सगळ्यांचा विश्वास आहे. ती जी घटना घडली पुनरुत्थानाची, मारियानं पुनरुत्थित झालेला हा येशू प्रथम पाहिला, ती सगळीकडे धावत गेली, तिनं सगळ्यांना सांगितलं, शिष्यांना सांगितलं. तो आनंद जो आहे तो प्रथम तिनं अनुभवला, स्त्रियांनी तो प्रथम अनुभवला. स्त्रियांनी या सुवार्तेची सुरुवात केली. ही सुद्धा मोठी अद्भुत अशी गोष्ट आहे. आणि त्यांनी जो आनंद प्रत्यक्षात अनुभवला, आज श्रद्धापूर्वक विश्वासानं आपण सुद्धा जिथे जिथे असाल तिथे तिथे आपण हा आनंद साजरा करूया. आपण सगळेजण म्हणूया की होय, प्रभू उठला आहे, प्रभू खरोखर उठला आहे. आणि याच सगळ्या आनंदमय घटनेवरती कवी किशोर हिवाळे यांनीच लिहिलेलं, त्यांनीच संगीतबद्ध केलेलं जे गीत आहे ते गीत सादर करत आहेत गॉस्पल म्युझिक लवर्स ग्रुप पुणे येथील कलावंत आपल्या समूह सुरामध्ये. आणि शब्द आहेत जय जयकार करा, जय जयकार करा जन हो, जय जयकार करा, मृत्युंजय प्रभू एकच आहे, वार्ता जगी कळवा, जन हो, जय जयकार करा. आपणही जय जयकार करूया.
शान्तिः देवस्तुतिः अवनीवरति देते जीवना सदैव शान्तिः मृत्युंजय येशूची ख्याती अनंतात उमवा मृत्युंजय येशूची ख्याती अनंतात उमवा मृत्युंजय प्रभु एकच आहे मृत्युंजय प्रभु एकच आहे वार्ता जगी कळवा जन हो जय जयकार करा जन हो जय जयकार करा त्रैक्य ईश्वर आपला त्राता पिता पुत्र तो पवित्र आत्मा त्रैक्य ईश्वर आपला त्राता पिता पुत्र तो पवित्र आत्मा गौरव अवधेतयास देता नवजीवन मिळवा गौरव अवधेतयास देता नवजीवन मिळवा मृत्युंजय प्रभु एकच आहे मृत्युंजय प्रभु एकच आहे वार्ता जगी कळवा जन हो जय जयकार करा जन हो जय जयकार करा जय जयकार करा जन हो जय जयकार करा जय जयकार करा जय जयकार करा उद्गार वधस्तंभीचे आणि येशूचे झाले पुनरुत्थान या संगीत रूपकामध्ये कवी गीतकार संगीतकार गायक किशोर हिवाळे यांनी रचलेल्या या संगीत रूपकामध्ये आपण हा सगळा प्रभू येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावरच्या या बलिदानाचा आणि पुनरुत्थानाचा आढावा आपण गीत रूपामध्ये घेतलेला आहे. आणि हा जो शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे गीत त्यांनी लिहिलेलं आहे हे जे गीत आहे हा आपण असं म्हणूया की या सगळ्या संगीत रूपकाचा कळस आहे. प्रत्येक गीतांना बायबलच्या वचनांचा आधार आहेच. आता हे गीत अधिक व्यापक स्वरूपामध्ये आपल्या समोर येतं कारण की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती जन्माला येणं आणि ते जन्माला आल्यापासून ज्या विविध घटना सगळ्या घडत आहेत. उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच सुरुवातीला देवानं ही योजना प्रकट केलेली होती की कशा पद्धतीनं मानवाच्या तारणाच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र स्वतः मानव होऊन येईल आणि प्रत्येक टप्प्यावरती ही योजना निष्फळ व्हावी म्हणून सैतान अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी त्या योजनेला अटकाव करेल. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला ज्यावेळेला योसेफ आणि मरिया यांचं लग्न जेव्हा ठरलेलं आहे तेव्हा योसेफाच्या मनात संशय घालणं असेल किंवा येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर हेरोदानं केलेली बालकांची कत्तल असेल किंवा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला बाप्तिस्मा घेतात त्यावेळेला सैतान त्यांना मोहामध्ये टाकतो तो प्रसंग असेल. अगदी वधस्तंभावरती सुद्धा जेव्हा चोर म्हणतो की तू देवपुत्र आहे स्वतःला वाचव खाली आहे. असे अनेक टप्पे आहेत की ज्यामध्ये सैतानानं अटकाव करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप व्यापक स्वरूपामध्ये गहन स्वरूपामध्ये हा सगळा विचार करून कवी किशोर हिवाळे लिहितात की झाले पुनरुत्थान येशूचे झाले पुनरुत्थान विरोधात सैतान तरीही झाले पुनरुत्थान परमेशाला भजित कराया लुसिफर डाव करी. लुसिफर सैतान परमेशाला भजित कराया लुसिफर डाव करी निष्फळ भाया मानव तारण पाप जगात पसरी परमपवित्र देवपित्याचा करावया अवमान तरीही
झाले पुनरुत्थान येशूचे, झाले पुनरुत्थान. नेम अचानक सैतानाने योसेफावर धरिला, नेम अचानक सैतानाने योसेफावर धरिला, सोडून द्याया वाग्दत्त भार्या विचार मनी भरिला, निष्फळ कराया देवयोजना करिता कारस्थान, तरीही झाले पुनरुत्थान येशूचे, झाले पुनरुत्थान. मत्तायाच्या पुस्तकात पहिल्या अध्यायात 19 वचन हे, पुत्र प्रसवता वेळी मरिया केली अघोर किमया, पुत्र प्रसवता वेळी मरिया केली अघोर किमया, उभा ठाकला सर्प होऊनी देवसुतास गिळाया, फितुर दूत हा करू पाहतो देवाचा अपमान, फितुर दूत हा करू पाहतो देवाचा अपमान, तरीही झाले पुनरुत्थान येशूचे, झाले पुनरुत्थान. प्रकटीकरण 12 अध्याय 4 वचन. घाला पुढला सैतानाचा बेथलहेम नगरी, घाला पुढला सैतानाचा बेथलहेम नगरी, निर्घृण कत्तल बालकांची हेरोद राजा करी, डावावरती डाव मांडिता होई तो बेभान, तरीही झाले पुनरुत्थान येशूचे, झाले पुनरुत्थान. मत्तायाचं पुस्तक 2 अध्याय 16 वचन. करिता येशू मंदिरामध्ये अर्थबोध वचनाचा, विचारघातक दिया बलाचा डाव कडे लोटाचा, स्तंभावरला ख्रिस्त टाळीत उभा दुष्ट सैतान, स्तंभावरला ख्रिस्त टाळीत उभा दुष्ट सैतान, तरीही झाले पुनरुत्थान येशूचे, झाले पुनरुत्थान. लुकाचं पुस्तक 4 अध्याय आणि 29 वचन. अब्राहामधी होते टेक्टो, अब्राहामाधी होतो ऐसे येशू जेव्हा वदला, अब्राहामाधी होतो ऐसे येशू जेव्हा वदला, धोंड मारी डाव रचिला घातकांचा घाला, वधस्तंभाचा यज्ञ मोडाया आसुसला सैतान, तरीही झाले पुनरुत्थान येशूचे, झाले पुनरुत्थान. योहानाचं पुस्तक 8 अध्याय आणि 58 वचन. सैतानाचा दुष्ट डाव तो उधळिला येशूने, सैतानाचा दुष्ट डाव तो उधळिला येशूने, देवपित्याची इच्छापूर्ती केली स्वबलिदानाने, पूर्ण झाले घोषित केले मृत्युंजयाचे काम, पूर्ण झाले घोषित केले मृत्युंजयाचे काम, धन्य ते परमेशाचे नाम, येशूचे झाले पुनरुत्थान, येशूचे झाले पुनरुत्थान, धन्य ते परमेशाचे नाम, येशूचे झाले पुनरुत्थान. मंडळी, मला खात्री आहे की उद्गार वधस्तंभीचे आणि झाले येशूचे पुनरुत्थान हे संगीत रूपक नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहत असताना ही गाणी जी आहेत ही जरूर तुम्ही तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या मंडळीमध्ये जरूर तुम्ही ही गाऊ शकता. आणि जर तसं तुम्ही करणार असाल तर जरूर आम्हाला कळवा. आम्हाला आनंदच वाटेल की कोण कोण ही गाणी ऐकत आहे, कोण कोण ही गाणी गात आहे. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ख्रिस्त सुवार्ता जी आहे ती अनेकांच्यापर्यंत पोचवा. आणि येस, पुनरुत्थान दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. हॅपी रेझरेक्शन डे आपण एकमेकांना विश करत आहोत. प्रभू उठला आहे आणि खरोखर उठला आहे अशा शुभेच्छा एकमेकांना देऊया. आणि प्रभूच्या पुनरुत्थानाची, मृत्युंजय ख्रिस्ताची ही घोषणा आपण जिथे कुठे असाल तिथून जरूर करा. आजचा हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी सगळ्यांचा जो काही सहभाग होता या चर्चमध्ये सुद्धा ताडीवाला रोड इथल्या ख्रिस्ती मंडळी चर्च या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी रेव्हरंड सुधीर चौहान यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आपल्या चर्चचे आभार मानतो. त्याचबरोबर सर्व आमचे गायक सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर शांतिदीप KDH क्रिएशन्स आयोजित हे सगळं संगीत रूपक त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आला, त्यामुळं त्यांचेही आभार. शांतिदीप ट्रस्टचे आभार. गॉस्पल म्युझिक लवर्स पुण्याचा जो ग्रुप आहे त्यांचे आभार. आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचवणारा ओजस चव्हाण, त्याच्या ओजस प्रोडक्शनचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजचा हा दिवस आपल्याला ज्यानं दिला आणि ही सुवार्तेची घोषणा करण्याची संधी ज्यानं दिली आणि ज्यानं
आपल्या कलादानांचा वापर करून घेतला त्या जगन्नियंत्या प्रभू परमेश्वराचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया असाच एखादा कार्यक्रम घेऊन. धन्यवाद.